जय श्रीराम. चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम. म्हणजेच श्रीरामाचं चरित्र हे 100 कोटी श्लोकांइतकं विस्तृत आहे आणि त्याचं एक एक अक्षरसुद्धा मानवाची महापाप नष्ट करण्यास समर्थ आहे. ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटा मुकुटमंडितम. अर्थात नील कमलासारखा ज्याचा सावळा रंग आहे, याचे डोळे कमलासारखे प्रफुल्लित आहेत, या सानिध्यात लक्ष्मण आणि सीतामाता आहेत आणि ज्याचे मस्तक जटारूपी मुकुटाने सुशोभित केलेले आहे, अशा श्रीरामचंद्रांचे ध्यान करावे. सासीतून धनुर्बाणं पाणिं नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्रातुम आविर्भूतमजं विभुम. म्हणजेच धनुष्यबाण आणि भात्याबरोबर ज्यांनी तलवार सुद्धा हाती धारण केली आहे, जे निशाचर म्हणजे दानव आणि राक्षसांचा नाश करतात, सर्व व्यापक आणि जन्मविरहित असून सुद्धा ज्यांनी जगाच्या रक्षणासाठी स्वतः अवतार घेतलेला आहे, असे श्रीराम अर्थात श्री भगवान विष्णू यांचे ध्यान करावे.